नमस्कार मंडळी, आपलं मनापासून स्वागत आहे श्री देशपांडे गुरुजी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण अत्यंत महत्त्वाचा आणि सखोल विषय पाहणार आहोत। जुलै 2026 मेष राशी भविष्य। हे भविष्य आपण फक्त अंदाजावर नाही तर त्या महिन्यातील प्रत्यक्ष ग्रहस्थितीच्या आधारे समजून घेणार आहोत। या महिन्यातील ग्रहांची हालचाल खूपच सूक्ष्म पण प्रभावी आहे आणि त्याचा थेट परिणाम मेष राशींच्या लोकांच्या जीवनातील नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती, कुटुंब, सामाजिक जीवन आणि आरोग्य या शिक्षण या सर्व क्षेत्रांवरती दिसून येणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। या महिन्यात मंगळ वृषभ राशीत पूर्णपणे स्थिर आहे, गुरु कर्क राशीत आहे, शनी मीन राशीत आहे, राहू कुंभ राशीत आहे, केतू सिंह राशीत आहे। त्यासोबत 4 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करतो, 7 जुलैला बुध मिथुन राशीत प्रवेश करतो आणि 16 जुलैला सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो। ही ग्रहस्थिती एकत्रितपणे मेष राशीच्या जीवनात एक प्रकारची मानसिक, भावनिक आणि व्यावहारिक परीक्षा निर्माण करते। या महिन्याची सुरुवात जरा वेगळ्या प्रकारे जाणवते। बाहेरून पाहिलं तर सगळं सामान्य वाटतं, पण आतून मन सतत काहीसं विचार करत राहतं। अनेक मेष राशीच्या लोकांना हा प्रश्न सतत जाणवू शकतो की मी योग्य दिशेने जातोय का, माझ्या मेहनतीला खरंच काही अर्थ आहे का आणि भविष्य खरंच स्थिर होईल का। या सगळ्या विचारांचं मुख्य कारण म्हणजे शनी मीन राशीत असलेली स्थिती। ही मनाला थोडं गंभीर आणि इंट्रोस्पेक्टिव्ह बनवते। हा काळ बाहेरच्या यशापेक्षा आतल्या समजुतीचा खूप जास्त आहे। नोकरी आणि करिअरच्या बाबतीत पाहिलं तर हा महिना स्थिर पण धीमी प्रगती घेऊन येतो। मंगळ वृषभ राशीत असल्यामुळे तुमच्यात काम करण्याची क्षमता मजबूत राहील, पण त्या कामाचे तात्काळ परिणाम दिसणार नाहीत। त्यामुळं काही वेळा निराश किंवा फ्रस्ट्रेशन जाणवू शकतं। ऑफिसमध्ये बऱ्याच वेळेला वाद होऊ शकतात, कामाचा दबावही वाढू शकतो, पण हे सर्व तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी मदत करेल। 7 जुलैनंतर बुध मिथुन राशीत प्रवेश करतो आणि इथे तुमचा संवादशैलीत फार मोठा बदल दिसून येईल। तुमचं बोलणं अधिक स्पष्ट होईल, प्रभावी होईल आणि व्यावसायिक होईल। मीटिंग्स, इंटरव्ह्यूज आणि क्लायंट हँडलिंगमध्ये तुम्ही चांगली छाप पाडू शकता, पण त्याचवेळी विचारांची गर्दीही वाढते आणि अनेक पर्याय समोर येतात, ज्यामुळे निर्णय घेताना गोंधळ निर्माण होऊ शकतो। म्हणूनच या महिन्यात घाईने निर्णय घेणे टाळणे खूप गरजेचे आहे। जुलै महिन्यात आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर हा महिना मिश्र स्वरूपाचा आहे। गुरु कर्क राशीत असल्यामुळे काही जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त आहे किंवा आर्थिक स्थितीमध्ये काहीसा दिलासा मिळू शकतो, पण दुसरीकडे खर्च देखील वाढणार आहेत। विशेषतः घर, कुटुंब, आरोग्य किंवा अचानक आलेल्या जबाबदाऱ्या यावरती खर्च होऊ शकतो। 4 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल, त्यामुळे भावनिक खर्च, लक्झरी वस्तू किंवा दिखावा याकडे आकर्षण वाढू शकतं। त्यामुळे आर्थिक बाबतीत संयम ठेवणं खूप आवश्यक आहे। कुटुंब आणि नातेसंबंधाच्या बाबतीत हा महिना थोडा भावनिक आहे। 16 जुलैनंतर सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो आणि त्यामुळे घर, कुटुंब आणि जवळच्या लोकांकडे लक्ष वाढतं। काही जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात, काही भावनिक आठवणी जाग्या होऊ शकतात आणि घरात छोट्या गैरसमजुती निर्माण होऊ शकतात, पण या सर्व गोष्टी संवादाने सोडवल्या जाऊ शकतात। या महिन्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे मनात ठेवण्यापेक्षा बोलून मोकळं होणं बरं। प्रेम आणि सामाजिक जीवनात या महिन्यात आकर्षण खूप वाढलेलं दिसतं। शुक्र आणि केतू दोघेही सिंह राशीत असल्यामुळे नवीन ओळखी, आकर्षण आणि इमोशनल कनेक्शन तयार होण्याची शक्यता खूप जास्त आहे, पण त्याचवेळी भ्रम आणि गैरसमजही निर्माण होऊ शकतात। काही लोकांना कोणावरती विश्वास ठेवावा आणि कोणावरती नाही याबद्दल संभ्रम जाणवू शकतो। सामाजिक जीवनात तुम्ही सक्रिय राहाल, पण लोकांचे मत तुमच्याबद्दल वेगवेगळे असू शकते। मानसिक पातळीवरती हा महिना सर्वात महत्त्वाचा आहे। बाहेरून जीवन पुढे जात असतं, पण आतून मन सतत विचार करत राहतं। ओव्हर थिंकिंग, चिंता, भविष्याबद्दल अनिश्चितता आणि स्वतःच्या निर्णयांवरती शंका या गोष्टी जाणवू शकतात। शनी मीन राशीत असल्यामुळे हा काळ तुम्हाला थांबवत नाही,
पण तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडतो। हा मानसिक ग्रोथचा टप्पा आहे, जिथे तुम्ही स्वतःला अधिक मजबूत समजून घेता। आरोग्याच्या बाबतीत हा महिना साधारण आहे, पण मानसिक ताणामुळे थकवा, झोपेची कमतरता किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या जाणवू शकतात। त्यामुळे शरीराइतकेच मनाची काळजी घेणं फार गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांसाठी हा महिना असा आहे की जिथे समज वाढते, पण लक्ष विचलित होण्याची शक्यता देखील असते। बुध मिथुन राशीत असल्यामुळे बुद्धी सक्रिय राहील, पण फोकस टिकवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल। एकंदर पाहिलं तर जुलै 2026 हा महिना मेष राशीसाठी स्लो पण डीप ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येणार आहे। बाहेरून फार मोठे बदल दिसणार नाहीत, पण आतून तुम्ही खूप बदलत असाल। करिअरमध्ये स्थिरता, आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि नात्यांमध्ये भावनिक चढउतार आणि मानसिक पातळीवरती आत्मपरीक्षण हा या महिन्याचा मुख्य संदेश आहे। आणि मंडळी, जर तुम्हाला तुमच्या कुंडलीबाबत वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता। कुंडली मार्गदर्शन पूर्णपणे सशुल्क म्हणजेच पेड आहे आणि त्याची फी फक्त 199 रुपये आहे। सविस्तर वैयक्तिक विश्लेषण, उपाय आणि मार्गदर्शनासाठी तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती संपर्क करू शकता। ही सेवा विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांना त्यांच्या करिअर, नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनाबाबत स्पष्ट दिशा हवी आहे। तर मंडळी, हा होता आजचा सविस्तर मेष राशी भविष्य विश्लेषण। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।